लाडकी बहीण योजनेनंतर आज इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कामगार वर्गातील लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करते आहे। इमारत बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना या योजनेअंतर्गत सुरक्षा किट आणि स्वयंपाकगृहातील भांड्यांचा सेट वितरित केला जाणार आहे। त्यामुळे साहित्य वितरण केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। शासकीय योजनांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा शेवटचा हात फिरत असल्याचं चित्र दिसतंय। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळेने। सध्या राज्यामध्ये इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। जर का तुम्ही बघितलं, सध्या मी दक्षिण नागपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये या योजनेची अंमलबजावणीचं काम सध्या सुरू आहे। घरगुती गृहिणीसाठी किचनमधलं जे साहित्य असतं त्यामध्ये कुकर असेल, इतर किचनचे भांडी आपल्याला स्टीलची पाहायला मिळतात, ते दिली जात आहे। तर दुसरीकडे ज्या कामगाराची नोंदणी आहे त्या कामगाराला सुरक्षेची किट वितरित केली जात आहे। त्यामध्ये हेल्मेट असेल, इतर साहित्य असेल, बॅटरी असेल, टॉर्च सोबतच टिफिनचा डब्बा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि रीतसर पद्धतीनं ज्यांची नोंदणी आहे त्यांची तपासणी केली जात आहे, त्यांचं बायोमेट्रिक थंब घेतलं जात आहे। काही लाभार्थी महिला आपण त्यांना देखील विचारूया। ताई, काय नाव आहे तुमचं? सीमा प्रशांत धिरडे नाव आहे माझं आणि मी या बांधकाम इमारत कामगारचं मी कार्ड काढलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला मोहन भाऊंनी खूप मदत केली। बरं, काय काय साहित्य मिळालं तुम्हाला? साहित्य आम्हाला ड्रम आहे, कुकर आहे, कोपर आहे, घरगुती जेवढ्या वस्तू ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या दिल्या। त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य गरजू महिलांना खूप मदत झाली आहे। याबद्दल आम्ही मोहन भाऊचे खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद म्हणतो। ताई, तुमचं नाव काय? माझं नाव निलिमा तेलगोटे, मी दक्षिण नागपूरमध्ये राहते। मोहन भाऊंनी आमच्या एरियामध्ये हा कॅम्प उभारून आम्हाला खूप जास्त मदत अशी केली आहे की आधी खूप दूर दूर जावे लागे, आता लगेच जवळच मिळत आहे। त्याच्यामुळे आम्हाला इथे पण खूप सुविधा मिळाल्या। किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला आतापर्यंत? 19 तारखेपासून आपण हा कॅम्प चालू केलेला होता आणि आमच्या दक्षिणच्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही पूर्ण टोटली त्याची सीट जर वायपर कट केली तर 3700 लोकांचं आम्हाला नावं आलेले होते। आम्ही त्यांना फोन करून बोलवलो, पण कालपर्यंत म्हणजे काल आमचा 4था दिवस होता, कालपर्यंत किट वाटप 4212 लोकांनी किट वाटप केलेलं आहे। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे की शासनाने त्यांची दखल घेतली। कामगार वर्ग जो नेहमी उपेक्षित राहिलेला आहे, कुठेतरी शासनाने त्यांची दखल घेतली, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळा आनंद आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।